संत चांगदेव महाराज कथा. त्यांच्या संबंधी सुबुद्ध अशी माहिती मिळत नाही. योग सामर्थ्याच्या जोरावर हे 1400 वर्ष जगले. प्रथम योगमार्गी असून नंतर हे भक्ती मार्गात शिरले. वटेश्वर हे त्यांचे गुरु. यावरून त्यांना चांगावटेश्वर असे म्हणतात. त्यांचे ग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत. योगेंद्र चिंतामणी हा त्यांचा संस्कृतमधील ग्रंथ आहे. मराठीत उत्तर 25, एक आरती व 5-25 अभंग एवढीच त्यांची वाङ्मयीन कृती. यांची गोदावरीच्या तीरी पुणतांबे येथे समाधी आहे. समाधीचा काल शके 1227. आणि ज्ञानेश्वर मुक्ताई यांच्याबरोबर काही काळ काढलेला आहे. चांगदेव महाराज 1400 वर्षापर्यंत कसे जगले? ते अत्यंत हठयोगी. असे सांगतात की दर 100 वर्षांनी योग सामर्थ्याच्या जोरावर समाधिस्थ होऊन मृत्यूकाळ टाळीत आणि जुना देह टाकून नवा देह धारण करीत. म्हणून 1400 वर्षे जगले. इदलाबादजवळ चांगदेव या नावाचे एक गाव आहे. तेथे त्यांचा जन्म झाला. त्यांची 14 समाधीस्थळे आहेत आणि नामांतर केलेली 14 नावे आहेत. त्यापैकी चांगावटेश्वर, चांगा केशवदास, चांगा मरुदुगुण ही होती. मरुदुगुण हे आडनाव अजून प्रचलित आहे. तसेच चक्रपाणी हेही त्यांचे नाव आढळते. इतके वर्षे जगणारा संत किंवा साधू ज्ञात नाही. सुरतीनाथ व मुक्ताबाई त्यांच्या अभंगात चांगदेवांचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. कवी म्हणून त्यांची फारशी प्रसिद्धी नाही. चांगदेव त्रिकालदर्शी असून त्यांनी अनेक आश्चर्यकारक चमत्कार घडवून आणले. तसेच पशु, पक्षी, सर्प इत्यादी प्राण्यांना ते वश करू शकतात. अशी त्यांची कीर्ती चहूकडे पसरली. अशा साधूची भेट होऊन त्यांचे दर्शन घडावे ही उत्कंठा लागून राहिली. त्यामुळे त्यांच्या शिष्यगणात वाढ होत गेली. एकदा पैठणचा कुटुंबवात्सल्य ब्राह्मण कौटुंबिक परिस्थितीने गांजलेला चांगदेवांच्या दर्शनाला आला. त्या साधूच्या दर्शनाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण दुःखमुक्त होऊ ही त्यांच्या मनातील इच्छा. बोलता बोलता त्या ब्राह्मणाने पैठणचा उल्लेख केला. पैठण हे तर प्रसिद्ध क्षेत्र आहे. होय महाराज, पैठण हे विद्येचे माहेरघर असून येथे कित्येक ज्ञानी पुरुषांची वस्ती आहे. ब्रह्मवृद्धांच्या सभेत न्यायनिवाडे येथे होत असतात. त्यांचे निर्णय सर्वत्र मानले जातात. पण चमत्कार असा की ज्ञानेश्वराने आपल्या दैविक सामर्थ्याच्या जोरावर येथील महापंडितांना आपली माती नम्र करावयास लावले. कोण हा ज्ञानेश्वर? असे चांगदेवांनी विचारले. त्यावर त्या ब्राह्मणाने ज्ञानेश्वराचे अलौकिकत्व, त्याने केलेल्या चमत्काराचे रसभरीत वर्णन केले. त्रिकालज्ञानी चांगदेवांना हा निश्चित विष्णूचा अवतार अशी खूण पटली. सध्या ज्ञानेश्वर कुठे आहेत? ज्ञानेश्वर सध्या आळंदीला आहेत. हे ऐकल्यावर त्यांना भेटायची उत्कंठा चांगदेवांना लागली. त्याने लगेच आपल्या शिष्यांना लेखन साहित्य आणण्याची आज्ञा केली. पूर्वसूचना म्हणून अगोदर एक पत्र लिहावे असे चांगदेवांनी ठरवले. शिष्य लिहिण्याच्या तयारीत बसला. पण गुरुजी अजून मजकूर सांगेनात. चांगदेव मायना कसा लिहावा या विचारात पडले. आपल्यापेक्षा वयाने लहान म्हणून चिरंजीव अशी सुरुवात करावी. हे वयाने लहान तरी तो मोठा योगी, ज्ञानी असा महापुरुष आहे. तेव्हा तो मायना बरोबर होणार नाही.
चांगदेवांना काही सुचेना. शिष्य त्यांच्या तोंडाकडे मजकुराकरिता पाहत बसले. नंतर त्यांनी शिष्यांना आज्ञा केली, कागदाची घडी घाला आणि हे पत्र म्हणजे कोरा कागद आळंदीस घेऊन जा. ज्ञानेश्वरांना द्या. त्याच्या संबंधी अनेक माहिती मिळवून ठेवा. चांगदेवाचे पत्र घेऊन शिष्य आळंदीस जाण्यास निघाला. आपल्या गुरूच्या योग सामर्थ्यामुळे आमचा प्रवास जवळ झाला. कसा झाला हे त्यांनाही समजेना. च्या सिद्धीचा प्रताप. धन्य त्यांची सिद्धी. आळंदीस पोचल्यावर त्या शिष्याने इंद्रायणीवर स्नान करून ते ज्ञानेश्वराच्या पर्णकुटीकडे निघाले. ज्ञानेश्वरादी भावंडे पर्णकुटीच्या बाहेर आपापसात काही चर्चा व विचारविनिमय करत होते. इतक्यात पर्णकुटीजवळ पोहोचलेल्या त्या शिष्याने ज्ञानेश्वरांच्या भावंडाचे तेज पाहून त्यांना नम्रपूर्वक दंडवत घातले आणि तसेच उभे राहिले. आपण चांगावटेश्वराकडून आलात ना? त्याने दिलेले पत्र कुठे आहे? असे ज्ञानेश्वरांनी विचारले. ही गोष्ट ज्ञानेश्वराला कशी समजली? आपण तर अजून काहीच बोललो नाही. शिष्य मनात चमकले आणि त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी ज्ञानेश्वराला नम्रपूर्वक अभिवादन करून आणलेले पत्र त्यांनी दिले. पत्र म्हणजे एक कोरा कागद. या कोऱ्या कागदाचा उलगडा निवृत्तीनाथाने केला. चांगदेवांनी आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्यावर अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. ही गोष्ट खरी, पण आत्मज्ञानाची प्राप्ती अजून त्यांना झाली नाही. इतक्यात मुक्ताई फटकळपणे बोलली. 14 वर्षे तपश्चर्या करून हे कोरेच. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराकडे वळून म्हणाले, अहंकार आत्मज्ञानाला बाधक असतो. त्यांना अजून आत्मज्ञानाचे महत्त्व समजले नाही. स्वतःच्या मोठेपणामुळे पत्राचा मायना कसा लिहावा हे त्यांना नीट समजले नाही. म्हणून हे पत्र कोरे. या कोऱ्या पत्रावरून त्यांचे धोरण लक्षात घेत आणि त्यांना जरा सविस्तर उत्तर लिहून दे. ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूकडे दृष्टिक्षेप करून चांगदेवाच्या पत्राचे उत्तर तयार करून त्यांच्या शिष्याजवळ दिले आणि त्यांना निरोप दिला. हे उत्तर म्हणजे चांगदेवांना केलेला उपदेश आहे. त्यात 65 ओव्या आहेत, म्हणून याला चांगदेव 65 म्हणतात. हे शिष्य परत निघाले.